आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। तीन सभानंतर नरेंद्र मोदी काल पुण्यामध्ये मुक्कामी, तर आज मोदींच्या राज्यामध्ये पुन्हा 3 सभा म्हाडा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। मोदींची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महाविकास आघाडीची आज खडकवासल्यामध्ये जाहीर सभा, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सभेला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज राजगड तालुक्यामध्ये सभा, दुपारी 2 वाजता मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदानामध्ये होणार सभा। मोदींच्या निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली, आम्ही निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। बारामतीनंतर शिरूर लोकसभेतही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी। नाशिकमधून ठाकरे गटानं उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज, ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट टाळली। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर 2 मेला अर्ज दाखल करणार, निवडणुकीच्या लढाईमध्ये आमचा विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांचा विश्वास। मवियाकडून वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार, सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार। ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आव्हाड उपस्थित असणार। धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभा बच्चाव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। आम्ही शिव्या देऊन नाही तर विरोधकांना आमच्या कामातून उत्तर देणार, हातकणंगले मतदारसंघातील प्रचारादरम्यान श्रीकांत शिंदेंची मतदारांना ग्वाही। फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने देशामध्ये अराजकता पसरवली, मवियाचे उमेदवार सत्यजित पाटलांची इचलकरंजीमध्ये भाजपवर टीका। शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी 32 उमेदवार रिंगणामध्ये, शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप। 5 वेळा नमाज पठण करा असं खैरे मुस्लिमांना सांगतात, चंद्रकांत खैरेंचं मुस्लिमांबाबतचं वक्तव्य दाखवत संजय शिरसाट यांचा निशाणा। 2.5 वर्ष घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री आता सकाळी उठून शिव्याशाप देतात, हातकणंगलेच्या सभेतून श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दौरे, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने शिराळा वडगाव दौऱ्यावर, मवियाचे सत्यजित पाटील पन्हाळा, तर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची इचलकरंजीमध्ये सभा। 3 तारखेपर्यंत शांतिगिरी महाराजांना एबी फॉर्म सादर करण्याचे निर्देश, शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश। टरबूज दुष्काळामध्ये 13वा महिना, आधी टरबूज आता चिराड झालेत, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका।